डॉल्बी मुक्तीतून जलयुक्त शिवारचा सांगली पोलिसांचा पॅटर्न राज्यभर राबवणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। सांगली जिल्हा पोलीस दलाकडून गणेश उत्सवादरम्यान डॉल्बी मुक्त सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने व कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गणेश मंडळांना दुष्काळातून जलयुक्त शिवार योजनेतून बंधारे बांधण्यासाठी निधी देण्याचे आवाहन सांगली पोलिसांनी केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील 883 गणेश मंडळांनी 27,80,000 रुपये सांगली पोलीस दलाकडे जमा केले होते। यामधील मिरज तालुक्यातील मल्लेवाडीमध्ये बांधण्यात आलेल्या विघ्नहर्ता बंधाऱ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील प्रमुख उपस्थितीत होते। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंधाऱ्याची पाहणी करत सांगली पोलीस दलाचे विशेषतः सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे कौतुक केले। तसेच यावेळी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलीस अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या समोरच सेल्फी काढत पोलिसांच्या अभिनव उपक्रमाबद्दल कौतुकाची थाप दिली। तसेच सांगली पोलिसांचा हा डॉल्बी मुक्त जलयुक्त शिवार पॅटर्न राज्यभर राबवण्यात येईल असा निर्धार यावेळी केला आहे। पातळी वाढवली तर शेतकरी समृद्ध होतो आणि त्यातनं अर्थव्यवस्था मजबूत होते आणि म्हणून या मूलभूत कामामध्ये पोलीस विभागाने देखील जो काही आता पुढाकार घेतलाय आणि आता जसं सांगितलं की शिवबंधारा, भीम बंधारा, दुर्गा बंधारा अतिशय उत्तम संकल्पना आहे। इतरही ठिकाणी मी सर्वांना सांगेन की सर्वांनी अशा प्रकारचा पुढाकार घ्यावा आणि ध्वनी प्रदूषण करण्याच्या ऐवजी एक रचनात्मक काम करून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये या पाण्यातनं परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करावा। सांगली जिल्ह्यातल्या तमाम गणेशोत्सव मंडळांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला आणि डॉल्बीने ध्वनी प्रदूषण करण्याच्या ऐवजी जलसंचयाकरता हा निधी या ठिकाणी दिला आणि त्याहीपेक्षा जास्त अभिनंदन हे मी आमच्या पोलीस विभागाचं विशेषतः आमचे पोलीस अधीक्षक शिंदे यांचं करतो की त्यांनी अतिशय कल्पकता त्याच्यामध्ये वापरली आणि हा निधी पोलीस कल्याण निधी करताही देता आला असता, पण तो विचार त्यांनी न करता तो समाजाकरता कसा देता येईल हा विचार करून या ठिकाणी अतिशय चांगला असा हा बंधारा तयार केला। आज जलसंचय त्यामध्ये आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं पाणी हेच जीवन आहे, जलसंचय हाच विकास आहे आणि जिथे जलसंचय होईल त्याच ठिकाणी समृद्धी येईल हा जो मंत्र आहे तो मंत्र समजून पोलीस विभागाने जे काम केलं आहे, मी दत्ता शिंदे, त्यांची टीम आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे आयजी या सर्वांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो।